नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधव फोन करत आहेत, मेसेज करत आहेत की सर आमच्या खात्यामध्ये आमचे पैसे कधी जमा होणार. तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये दिले, मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की आता ह्या दोन्ही योजना वेगळ्या झालेल्या आहेत. सामाजिक न्याय विशेष विभागाच्या योजना वेगळ्या आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजना वेगळ्या. त्यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असा काहीतरी बदल होतोय की दिव्यांग बांधवांना वेगळ्या विभागाकडून हे पैसे येणार आहेत. त्याचबरोबर मध्येच हा टेम्पररी दिव्यांगांचा विषय आला, परमनंट दिव्यांगांचा विषय आला. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी झाली असेल तरच पैसे वगैरे किंवा KYC व्हेरिफिकेशन, या अनेक बारीक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता हे पैसे लेट येत आहेत आणि सचिव असतील, कोषागार असेल, आयुक्त असतील किंवा कर्मचारी किंवा अधिकारी असतील यांच्या समवेत महत्त्वपूर्ण निर्णय निकष हे ठरवले जाणार आहेत आणि मगच तुम्हाला हे पैसे दिले जातील. एक लक्षात ठेवा, आता सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारचा निकष न ठरवता जर तुम्हाला पैसे जर दिले तर पुढील महिन्याला सुद्धा तुम्हाला पैसे देणं राज्य सरकार प्रशासनाला बंधनकारक असेल. कारण आता या पेन्शन योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल घडतोय आणि हा बदल घडत असताना वेगवेगळे जे निकष राज्य सरकार प्रशासन ठरवून दिले आहेत त्या निकषाच्या आधारावरती वेगळा सेपरेट लाभार्थी निश्चित केला जाणार आणि मग हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार. विभागाच्या स्तरावर महत्त्वपूर्ण बैठकी, निर्णय, निकष हे सर्व काही चालू आहेत. परंतु काही मीटिंग्स असतील, काही सभा असतील, काही चर्चा असतील, या गोपनीय असतात. त्यामुळे सर्वच गोष्टी माझ्यापर्यंत सुद्धा येत नाहीत किंवा पूर्ण समाजाच्या समोर लगेचच येत नाहीत. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे मित्रांनो. तुम्ही प्रश्न विचारताय त्याचं स्वागतच असणार आहे, तुम्ही मागणी करताय त्याचं स्वागतच असणार आहे. परंतु मित्रांनो, काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणं हे विभागाला गरजेचं असतं. कारण एकदा काही योजना त्या निकषावरती सुरू केली का ते निकष बदलता येत नाहीत. म्हणून मित्रांनो, आत्ता जे काही महत्त्वपूर्ण बदल राज्य सरकार प्रशासन करू पाहतंय तर त्याविषयी चर्चा होत आहेत. मी तर सर म्हणतोय की मी आता एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकली की बाबा एक दिव्यांग बांधव एका अधिकाऱ्याशी बोलत होता आणि तो अधिकारी त्याला सांगत होता की 10 दिवस तुम्ही वाट बघा. तर तो दिव्यांग बांधव म्हणाला की बस सर 10 दिवस म्हणजे किती दिवस तरी पण तो आजपासून तुम्ही 1-2 दिवस मोजत चला. तर त्या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं असं आहे की बाबा ही काही क्रिकेटची मॅच आहे का की तुम्ही बॉल किंवा रन हे मोजत चला. हे दिव्यांगांच्या एक अस्मितेचा विषय आहे, त्यांच्या खर्च किंवा अस्तित्वाचा विषय. त्यांना हे जे 2,500 रुपये असतात ते त्यांच्यासाठी खूप मोठे आहेत किंवा महत्त्वाचे आहेत. तर असं तुम्ही नाही बोलायला पाहिजे. काही व्हॉट्सअप ग्रुपवर ते असं म्हटलं जातं की बा तुम्ही याच गोष्टीवर चर्चा करताय, याच गोष्टीवरती प्रश्न विचारता, येतील तेव्हा येतील पैसे. पण एक लक्षात ठेवा, काही बांधवांना, काही दिव्यांगांना हे 2,500 रुपये खूप महत्त्वाचे असतात. ते 2,500 रुपये आले तरच त्यांना पुढील खर्च किंवा काही गोष्टी घेता येणार आहेत. खूप डिपेंडेड आहेत काही गोष्टी. आपण त्या बारीक गोष्टीचा विचार जर केला तर आपल्याला त्याची जाणीव होईल. परंतु काही दिव्यांग बांधव मात्र त्यांना हे गरजेचं वाटत नाही, त्यांना हे 2,500 रुपये महत्त्वपूर्ण वाटत नाही. आले तर आले, नाही आले तर नाही आले, अशा पद्धतीचा हा विषय आहे. परंतु मित्रांनो, शासनाला एक विनंती असेल, त्या आपले जे काही मंत्री आहेत अतुल सावे साहेब त्यांना एक विनंती असेल, आयुक्तांना विनंती असेल, सचिवांना विनंती असेल, निधी वितरणासंदर्भात किंवा हप्ता वितरणाचा जो दिवस आहे किंवा तारीख आहे या संदर्भात तुम्ही 10 दिवस घ्या किंवा 15 दिवस वाढून घ्या, काही नाही, प्रॉब्लेम नाही आहे. पण मित्रांनो, या सरकारने, या प्रशासनाने निदान एक परिपत्रक किंवा प्रेस नोट तरी काढायला पाहिजे की बाबा आम्ही तुम्हाला पैसे देतोय, काळजी करू नका. किंवा दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तुम्ही एखादी नोटिफिकेशन टाकू शकता किंवा सामाजिक न्याय विशेष विभागावरती. आता ठीक आहे, सामाजिक न्याय विशेष विभागाकडे दिव्यांगांचं काही राहिलंच नाही, त्यामुळे तिथून आपण अपेक्षा नाही ठेवू शकत. पण निदान दिव्यांग सक्षमीकरण विभाग आहे तर त्या ठिकाणी तरी तुम्ही एखादा नोटीस जरी टाकली का बाबा दिव्यांगांच्या निधी संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेणं बाकी आहे किंवा लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, काळजी करू नका, असं सांगायला काहीच हरकत नाही. कारण हा विभाग चेंज होतोय. विभाग चेंज होत असताना तुम्ही महत्त्वपूर्ण निकष लावलेले आहेत. मग त्या निकषामध्ये माझा दिव्यांग बांधव जर पात्र ठरतोय, अपात्र ठरतोय, तर त्याला भीती वाटते का बाबा जर पैसे आले तर मग आमचा उदरनिर्वाह कसा होणार. अशा महत्त्वपूर्ण बाबी आहेत, लक्षात ठेवा. पण सरकारने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. ॲटलिस्ट एखादी तारीख जाहीर करायला पाहिजे किंवा तहसील कार्यालय असेल किंवा कलेक्टर साहेब असेल, अशा ठिकाणी जे काही संबंधित अधिकारी आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी निदान थोडक्यात तरी काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे की तारखेसंदर्भात काहीतरी निर्णय दिला पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसत नाही. परंतु मित्रांनो, काळजी करू नका. ज्या दिवशी ज्यावेळेस या संदर्भात तारीख असेल, महत्त्वाचे अपडेट असतील, जे काही येतील ते तुम्हाला मी सांगेल. तुमचं भावना मी समजू शकतोय, तुम्ही मला मेसेज करताय, फोन करताय, परंतु दिवसभर कामाचा लोड असतो किंवा काही तिकडनं विभागाकडून काही माहितीच प्राप्त होत नाही. मग तुम्हाला काय आम्ही सांगणार, खोटं तर सांगू शकत नाहीये किंवा फसवा फसवी तर करायची नाहीये.
म्हणून मित्रांनो काळजी करू नका. मी समजू शकतो तुमचे पैसे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, पण सरकारलाही विनंती असेल की ॲटलिस्ट काहीतरी एखादं परिपत्र किंवा एखादा नोटीस जाहीर करा, जेणेकरून माझ्या दिव्यांग बांधवांना एक दिलासा आधार निर्माण होईल आणि ते जे काही विचारतायत तर ते कुठे थांबलं जाईल, ते वाट बघतील, ते वाट बघायला तयार आहेत. पण जो काही निर्णय घ्याल तो लवकर घ्या, अशा ठिकाणी मला काहीच हरकत नाही. मित्रांनो, जे काही लोक खूप व्याकुळ झालेले आहेत त्यांना ही व्हिडिओ कृपा करून पाठवा, म्हणजे जेणेकरून त्यांनाही थोडंसं वाटेल का बाबा ठीक आहे काहीतरी येईल, काहीतरी होईल. कारण हे महत्त्वपूर्ण बातम्या माहिती देणं गरजेचं आहे, दिव्यांग बांधवांना समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.